हॅलो, गुड मॉर्निंग. तर आता सकाळच्या 7:30 वाजत आलेत आणि आम्ही आता गावाकडे आलो इकडं. आणि तर मोगरा आहे बघा, मोगऱ्याला एकदम छान अशी फुलं लागलेत. माझ्या अजून आंघोळ ते झाले नाही, पण फुलं बघून मला असं लगेच यावं असं वाटलं. तर कळ्या पण आहेत तिथं, इथे एक कळी लागली. आणि हे कालचे सुकलेले फुलं आहेत. आणि रात्री आमच्याकडे पाऊस झाला आहे थोडासा. इथं पण आहे बघा, छान छान एकदम. आणि मोगऱ्याचा ना रात्री अशी फुलं फुलायला लागले होते तेव्हा इतका छान वास सुटला होता ना, एकदम भारी असा. आणि असं मोगरा थोडंसं अशी पानं असतील तर केसांमध्ये लावायला अजून छान वाटतं. हे बघा इथं पण आहे, पण हे सुकलंय थोडंसं फुल, त्यामुळे ह्याला नाही. आणि पाऊस पडलाय त्यामुळे माती किती ओली दिसते, एकदम छान वाटते उठलं की. हे बघा इथं पण आहे. आणि पाऊस पडलाय ते सगळी धूळ निघून गेली, त्यामुळे झाड एकदम छान दिसायला लागले. ते बघा इथं पण आहे. आणि आमच्या पण घरी अगोदर मोगऱ्या झाड होतं, म्हणजे माझ्या माहेरी. तर त्याला जास्त लागायचे फुलं. हां काय आहे? संचित आमचा सगळ्याच्या अगोदर उठून आंघोळ करून बसलाय. आले आता मला म्हणतोय मम्मी नाश्ता. अजून माझी आंघोळ सुद्धा झाली नाही. आणि संचितला आमच्या भूक लागली, तर आता मी पहिला आंघोळ नाही करत, त्याच्यासाठी नाश्ताच करते. आणि नंतर मग अरे फुल पडलं काय माझं तुटलं. आणि मग आंघोळ वगैरे करून घेते. हा हा हा, किती छान फुलं आहे सगळे, मस्त अशा कळ्या वगैरे आल्यात. आणि मोगऱ्याला कसं असतं, म्हणजे जेवढा मोगरा छाटेल ना तर तेवढे फुलं वगैरे कळ्या जास्त लागतील. अशी त्याची आता हे असं शेंड असं कट केलं ना कटरनी, मग अजून छान फुलं लागतात. आणि ते छोटंसं कडीपत्त्याचं झाड आहे. आणि ज्यावेळेस मी कधी पण आता भाजी वगैरे करायला लागले तर कडीपत्ता काय आम्ही तोडून घरात ठेवत नाही, ताजा फोडणी द्यायला इथूनच आणायचं. आणि इकडं वांग्याची झाडं जरा सुकत आलीत, कांदे काढलेत बहुतेक. मी पण आता आतमध्ये गेले नाही, आता मला बनवायचं आहे नाश्ता संचेसाठी. आणि इथं पाणी आले बहुतेक, त्यामुळे इथून थोडंसं पाणी येते. आणि सीताफळाला पण थोडी सीताफळं लागायला लागलीत, एकदम लहान लहान आहेत. हे बघा छोटी. आणि सीताफळ एकदम गोड छान लागतात. गेल्या वर्षीची पण काय वाळलेली तशीच वर आहेत. चला आता मी नाश्त्याला काय बनवायचं असा चाललाय विचार. आता नाश्ता बनवते संचितला, आणि मग काय बनवले ते दाखवते. पण नाश्त्याला मी बीट पराठा बनवते. तर इथं अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि ह्याची पेस्ट केली. तर तीळ आहे, बारीक कट केलेला कांदा, बीट खिसून घेतले. आणि त्याच्यावर थोडासा किचन किंग मसाला आणि हळद आहे. तर हे सगळं आता गव्हाच्या पिठामध्ये थोडंसं तेल घालून मळून घेते. आणि तर दूध बाहेर काढून ठेवते. आणि ह्याच्यात मसाला बारीक केलेला ते आता पाणी थोडंसं धुवून वापरणार आहे. आणि हे थोडासा कचरा आहे. आणि इथं आमच्या झाडाचे निघालेत आंबे, तर ते एका कोपऱ्यात असं सगळे काय म्हणते त्याला पिकायला ठेवले. तरी आता तुम्ही सगळेजण नाश्ता करायला, तर इथं बनवली म्हणजे आईने केलेले जवसाची चटणी. आणि इथं बीटचा पराठा, तर हेल्दी टेस्टी असा नाश्ता. आणि इथं मेथीची भाजी निवडून ठेवली आईने. आणि जे सगळ्यांचा नाश्ता झाला आहे, मीच मागं राहिले. जसं की मगाशी तुम्हाला मी सांगितलंच, माझी आंघोळ झाली नव्हती, तर मी आंघोळ केली आणि मग थंड असा नाश्ता करायला लागली. मी पराठे करून उशीर झाला, तर थंड झालेत पराठे. पाणी पिते पहिल्यांदा. चला तरी नाश्ता करायला तुम्ही. आम्ही आता आणले चिकन. तर ह्या चिकनला मी हळद, मीठ, थोडासा चिकन मसाला, अद्रक लसूणची पेस्ट लावून ठेवली. आणि चुलीव करणार आहे, त्यामुळे बाहेर चालली चूल पेटवायची तयारी. आता पावसामध्ये जळण थोडंसं भिजले. पिटती का नाही? तर तेजपत्ता काढून ठेवलाय मी, पडला खाली.
थोडेसे गरम मसाले तेजपत्ता इथं काढून ठेवला आहे आणि आता ह्याच्यामध्ये ठेवला आहे मटका. तर हे ऊसाचा पाला आहे, पायाला कापतोय असं मला वाटतंय पाय ठेवलं त्याच्यावर. हे उघडायच येत नाही की दररोज हा आंब्यांमुळं. तर आहे मटका मटका मटका. ओ नो, पडल्या भांडा. स्वच्छ धुवून घेते आता ह्याला. चुलू ठेवून ठेवून काळा झाला सगळं. चिकनचं घाण आहे सगळं, चिकन धुतलेलं. ह्याच्यामध्ये मसाला अजून बारीक करायचा आहे, त्यामुळे हे भांडं असंच ठेवते. तेल संपलं होतं, जेमिनी तेल येताना चिकन आणतानाच आणले. दूध गरम करून ठेवले आणि ह्याच्यात थोडासा पराठा राहिलाय सकाळी केला. आणि आमच्याकडं तर तेलाला किटले नाही, त्यामुळे अशी बॉटलमध्ये तेल भरून ठेवले. आणि इथं रात्री दही लावलं नव्हतं, त्यामुळे ह्या भांड्यात खाली दही लावले. अरे बापरे 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 बापरे. ह्या बघा. आणि संचित आमचा झुला खेळत बसलाय. तुम्ही सारखं त्यात लाकडं घालून 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 सारखा धूर करून ठेवायला लागलाय बघा. स्मोकी चिकन होते आपलं. जोर लगा के है शा है शा. का 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 हं ते बघा जाळ लागला होतं, विजवला तुम्ही म्हणजे. हॉटेलात गेलेलं बरं. तर खिचडीवरचं खायचं म्हणलं हॉटेलाच कसं झालं. होय चक्करीच येते म्हणाले, धुराने चक्करीच येते म्हणलं. चिकन आहे, चिकन शिजायला काय जास्त वेळ लागत नाही म्हणा, पण ते आता काल पाऊस पडला आहे आणि जळान भिजल्यामुळं खरं तर हे आहे. नाहीतर तांबे घेऊन बाहेर लागलेला जाळ भिजत बसायला लागत होता की. काय बारकं टाकायला पाहिजे, छोटं छोटं ना. जाऊ दे तिकडे, काढून टाका थोडं थोडं टाकून. ते कसं तर शिजवायचं आपलं. उगाचच पेटवली बाहेरचं, उगाचच पेटवली. जळण वळलं आहे त्यामुळे ते जाळ लागे नाही. डोकं दुखते उन्हाने धुराने धुरा, सगळा धूर 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 व्हायला लागला. ते वाळलेलं लाकूड आहे की पलीकडचं, ते टाका. ते टाका, ओ पलीकडचं आहे ते जाळच लागे नाही त्याला, सगळा धूर धूरच व्हायला लागलाय. शेप एवढा लांब उभा राहायला लागलाय जाळ घालणार तिथं. शेप पल्लवी. माणसं बघणारे या शेजारची तर हसतील. मी चुलीच्या मागणं हलवते, तुम्ही जाळ घालताय. त्याला जाळच लागेल, काय शिजतंय ते. मूड नाही, मूड गेला जाळ नसल्यामुळे. खरं का ग, मला तर आला नाहीत.
चिकनला शिजायला वेळ लागत नाही, 11:30 होत आल्या. पण ते जाळच लागत नाही ना. आता तुम्ही ते कागद घातलाय म्हणून ते थोडंसं आपलं चालू झालंय. त्याला अजून पाणी सुद्धा सुटलं नाही चांगलं. संचितचा फ्रेंड आमचा बसलाय की इथं. तुम्ही ते लाकडं घालून घालूनच त्याचं सगळं ज्यूस घ्यायला लागलाय त्या चुलीचा. हे कशाला ठेवलंय? बोललंच आहे बिन कामाचा. हे ऊन तर आहे ना. चुलीवर स्वयंपाक करणं कमी आहे. आणून काय? हो, मी आणून ठेवले, मगाशी काढले. टाका. काय ते पण पेटवायचंच आहे. टाका. चांगलं आहे. गरम झाले. टाका टाका. ते बघ, हलवलं करत करा धूर, करा धूर भिजते ना. अजून फूक मारायची. हिथं दुखते बरं का असं फुकून. कसं वाटते लढे हातात घेऊन बघायला. नाही, बोकड्याच्या हात नळी नसते चिकन मध्ये. चला मसाल्याची तर तयारी करावी आता. बघा, ही चिमणी आहे आणि ह्या चिमणीनं ना इथं घरटं केलंय शूज मध्ये. आणि तिला किती पिल्लं आहेत? 2 पिल्लं झालीत. त्या पिल्लांना हात लावायचं नसतं, माहितीये का? बघते ते काय तर तिनं चोचीमध्ये पकडले बघा. खायला आणले पिल्लांना. आणि बघा इथं पिल्लं आहेत. आता बाहेर उजेड आहे जास्त, त्यामुळे उजेडात दिसते का नाही काही कळे नाही मला. पण या शूजमध्ये पिल्लं आहेत. त्यांनी थोडंसं गवत वगैरे टाकून तयार केले जागा. आणि हिनं चोचीमध्ये पकडले. ती आता ही चिमणी पण दिसे ना मला. हां, इथं आहे. ती पकडले आणि ती आम्हाला इथून जायची वाट बघते. आता मी साईडला जाते. थांबा, इथं साईडला येऊ आपण. येते का बघू. हीच आहे ना? पण ती आणि ती घाबरत पण नाही. काल कसं काही हो बघितली तर बसली होती निवांत आतमध्ये. तुम्ही धूर कराय, पण आपल्याला घाबरायला पाहिजे की तिने. पण ते आपल्याला कुठं घाबरते. तुम्ही साईडला हो. तिने पकडले चोचीमध्ये काहीतरी. तुम्ही एवढ्याच्या मोठं उंच दिसताय. ती विचार करते पिल्लं तिची झोपले तर. हा नाही, इकडे या की सावलीला. तिथं का उभं राहिलं? हे बघा चालले. हे बघा, ती वाटच बघत बसली होती कधी इथून आम्ही जातोय आणि तिला द्यायचं आहे ते खायला. तिला चिमणीला जागा चांगली निवडली शूज. गेल्या वेळेस आम्ही आलतो तेव्हा त्याच्यामध्ये अंडी होती. आणि आता गेली आतमध्ये. गेली जाऊन बसले बघा. अंडी होती. आता अंड्याची पिल्ले किती? 2 आहेत ना? हा, ते बघा चालली. काय करायचं मग? काय ते शूज दादा वापरत होते काय शूज? दादा वापरत होते काय ते शूज? तेव्हा गेली खायला देऊन. कसं आहे चिमणीचा? काढा की आहे ते हळद. हे आहे लाल मिरची पावडर.
थोडंसं तिखट परवायचं. पाटीत भरून तिकडं त्या संध्याकाळी ठेवायचं. म्हणून मला लावलं म्हणजे वाढते. नाही भिजले कोण पकवायला विचार वाचायला गाडी मिळायची आणि वडापावला दूध यायचं त्यात वाचते. कारण तिकडे ते पुण्याला गेल्यावर किती मागणं केलं कामाला. दोन्ही दरवाजे गॅलरीत उघडच ठेवून गेलाय. दरवाजे उघडच ठेवून गेलाय. पाऊस लय आला सगळं घरात पाणी आलं. गॅलरीचं ते किचनचं दार उघडच ठेवून गेलाय. सगळं घरात पाणी सगळं म्हणजे आलं. ते सगळं साफ करत बसले सकाळी किती गेला येऊन काल काय पाणी आहे तांदूळ रोज पाणी टाकून मला नेहमीच आहे ना काळ्या पण लक्ष देत नाही कुठल्या भांडलं आधी ठेव लागत नाही. कपडे काळे काम चालू आहे ते कामाला नाही कुठे गेले तिकडं नाही एक गडी कमी त्यामुळे तिकडचंच करायला होय 500 रुपये 1000 रुपये द्यायचे आहे म्हणल्यावर सगळं सांगून त्याला 1000 रुपये
हे बघा इथं माझ्या मकीच्या भाकरी करून झाल्या, नंतर इथं रस्सा केला आणि आता चालली संचितचं जेवण. काय गरम आहे, चल हात लावू नका. तर हे असंच घेऊ आहे ना. झालं रे पिल्लू, चला पाणी घ्या संचितला. हे बघ गरम गरम भाकरी, वाफ वाफ निघते का. तुम्ही कधी जेवणार? हो मग तेच की आपण. मी दुपारचं जेवण बंद केलं यार, असंच माझं वजन वाढत आहे. खायचं की आता, एवढं चिकन केलंय म्हणलं. हे बघा अचानक वातावरणामध्ये झालेला बदल. तर अगदी ऊन आहे कडक कडक आणि उन्हामध्ये पाऊस पडायला लागला. हे बघा इथं फरशी उभा आणि संचित त्याचा आनंद घेत बसलाय बाहेर तिकडच्या साईडला आहे आणि मी बसले होतेच आता. आणि अचानक वारं थोडंसं सुटलं आणि पाऊस यायला लागलाय. तर जेवण झालं की थोडंसं आराम करावं म्हणलं. हे बघा काय वातावरणाचं सांगू शकत नाही. तसं पण आता काही पावसाळा सुरू नाही आणि उन्हामध्ये पाऊस पडायला लागला, त्यामुळे उन्हामध्ये पाऊस पडायला लागला इतका आनंद असा मिळत नाही. पाऊस बंद होऊन छान असं वारं सुटले आमच्याकडे. पुढे चाल बाळा, हे चाल खाली सरळच. थांबते का नाही, येते का नाही बांधायला. मग काय होते, पडत होती मी. हां हॅलो ओके दाखवा. आभाळ आले, पाऊस येतोय. संचित तर हालायला लागलाय. या 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 छान वाटायला लागले पण. हां हळू 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 तिथं ब्रेक मारत जा, नाही तर कंट्रोल सुटलं की डायरेक्ट कट्ट्याच्या खाली. हो बसलं का व्यवस्थित. कोण आहे. हा बर बर बर. होय 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 बघले. जमते घ्या वरडून वरडून बोलायला. हा 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 एकदमच संध्याकाळचं वातावरण. संध्याकाळचं नाही, किती वाजले, 4 सव्वा 4 झाले असतील, पण आभाळ आले त्यामुळे छान वाटतंय असं. ही म्हैस आहे. काय झालं, पाणी आलं काय. आणि ते आता काय पाणी तर भरून झाले की आपलं ऑलरेडी पाणी भरून झाले की. प्रेशर आहे पाण्याला. संचित राहू दे, पाऊस पडलाय अगोदरच आणि पाऊस पडलेलं सगळं वाळून पण गेलं असं वाटते का. आता एक अर्ध्या तासापूर्वी पाऊस झालाय. वाटायला लागले तर तिकडं काळ 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 झाले. हे काय आबाळ इकडे यायला लागले. कालच्या टायमिंगला येईल हे ना, कालच्या टायमिंगला येईल म्हणतात. कडीपत्त्याची झाडं, नंतर ह्याची झाडं कशी मोगऱ्या कशाला जाऊ दे, धुवून निघाले. ते कशासाठी तिथं ठेवले ते डब्बा. त्याला खाली कॉक आहे ना, उन्हानं का हे मोबाईल हालायला लागलाय वाऱ्याने, इतकं जोरात वारं सुटलंय. उडेल म्हणजे काय, उडं मारलाय संचित आता. जांभळाचं झाड, लिंबाच्या झाडाला तर अगोदरच वाळवी लागली बघा, पडा बेडायचं. पडलं 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 हले परत पडते दडूम दडूम दडूम. कसला तुम्ही हा कवर लावलाय हो, हे बघा कवर. पण छान वाटायला लागलं. तुला एक आम्ही लहानपणी एक काहीतरी करत होतो ते तुला दाखवतो. ओके तुम्ही पण यावं. लहानपणी चढायची झाडावर. लहानपणी चढायचं. पैसे हातात
पैसे हातात करायचे. मोठे ते पण हातात पकड. अरे तेव्हा काय असं करायचं पुसायचं. अरे काय चाललंय पडायच लागले वारेने बघू तुझे हातातले हो असं करायचं ओके. आणि असं केलं की असं करायचं. हा मला माहिती आहे पप्पा आणि करते ना तर पण काय काय तुला थांब बघू की माझं वाचतंय का. पण आता मी बरेच दिवस झाले ट्राय केलं नाही. असं करायचं असं करायचं. माझं लेखी हो कसं काय विसरले. काढायचं नसतंय ते. आपण से पंगा मी दाखवायला लागली आणि माझी ट्रिक फेल गेली. तुम्ही बघत दाखवा. आवाज येतो तिथं पू करून असा आवाज येते. पकडायचं पाणी द्या. व्यवस्थित पकायला लागतं. तिथं बघा माझं कसं काय वाजलं नाही. तोडलं पुढचं. तोडल्यामुळे झालं काय. नाही मी तोडूनच करत होते. मी याच्या अगोदर तोडूनच करत होते. हां 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 बघू मला एक करून द्या बघू. बघू मी करत वाजवते येते का. अरे अरे सगळा थुंकाच घालून ठेवला त्याच्यामध्ये. द्या बघू. तिथं बघायचं तिथं मी धरलंय तिथं. लय लावायला नाही हा हा काय छान जांभळाचा जांभळ खाल्ल्यासारखं वाटतंय तोंडामध्ये. जांभळाची पानं नाही. येतात. तुमचं कसं काय वाजत नाही. तुम्ही ते फुटायचं नाही वाटत. परत एकदा बघू. आता वाज वाजायला तू तू पुंक मार ह्यात. हा हेरा हेरात मार 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 मार. तर मी पकडले पकड व्यवस्थित लागते त्याला. हा हा मार. हा चालला. जाम केलं संचितने बघा थुंका घालून. मस्त आहे. पण एकच सिंगल चांगलं असते. एखादा मोठा भोंग्यासारखा होता तिथे भोंग. संचितला पकडायचं येत नाही रे. काय शोधताय. थांबा थांबा मी पण येते म्हणलं. हो भरपूर पेरू लागलेत की. ओ नो. पण मला पिकलेले आवडत नाहीत. कच्चे आवडतात खायला. हे बघा इथं पण आहे. हे बघा चांगलं आहे. हा काय तुझ्या मागायची लाईन आहे मग. हो वारूळ तयार करायला लागले तिथं. हात लावलं निघाला लगेच ना. खाल्लाय द्या टाकून. खाल्ल्याला नको. आजकाल पक्षी पण काय खायचं नाही खरं राहिलं. पक्ष्यांनी खाल्ल्याला पण यो चढली. मग ते चांगलं चांगलं बघूनच खायला असते. मला कच्चाच आवडतो पेरू खायला. जास्त पिकलेला नाही आवडत. असलं आज पावसाची झाली. आता उद्या बघ कसं पिकते सकाळी. हे बघ हा आता तुम्ही टाकलेलं तोच आहे वाटतं ना. यो हे की चांगलं खायला. हो हा चांगला आहे. किती छान कलर पण आला याला. एकदम भारी आला. संचितला द्या कट करून. संचितला आवडतो की पेरू खायला. तुम्हाला सरबत करायचं आहे ना. हे बघा इथं पण आहे. हे बघा इथं पण 2 आहेत. हे पण काढा बघू. मावशी पण खातील की आता आल्या. ते बघा ते दोन्ही पण काढा की. दोन्ही पण पडतीलच ना. नाही का कच्चा आहे. कच्चा आहे का. त्या बघू मला खायला येते का. हां मला असं आवडतो खायला. चला कट करून खावा. हे बघा इथं पण आहेत. दिसले का ते बघा. नाही पिकायची. पण हे पेरू मला असं म्हणायचं आहे किती मोठे होते ते. एवढं लहान लहान पेरू कसं काय आहे म्हणजे. ते एकच झाड आहे गं. ते पिकते पिकायला लागले. अंजीर लागलेत का. अंजीर नाही. आणि ह्याचा एक आंबा होता तो काढला का पडला आहे की. अरे माझं लक्षच नाही की ह्याच्याकडे. धरा हो पेरू.
हा केसर आंबा आहे वाटतं, तसाच दिसतोय. बघा म्हणजे आंबे खाऊन खाऊन मला ओळखाय, पुन्हा हा केसर आंबा नाही हो. पाडायला घ्यायला मग लिहून जाऊ की आपण. मग घेऊ का त्याला उचलून? उचलून कसं वाटते, लहान बाळ आहे काय उचलून तोडून. चला तुम्ही मला छान आहेत आंबे मस्त. काय मोहर आलाय त्याला. हा कशाचा वेल आहे? वेल कशाचा आहे तर? हा वाटतं तसं म्हणलं तर हा कन्फर्म मध्ये नसतं कोण. देव का सांगते तुला कट करून पेरू देव? मिरच्या आणि लिंबू नसतं, मिरच्या आणि मीठ असतं. ओके. असं वाटते गरम करून ठेवलंय पाणी. असं वाटते गरम करून ठेवलंय. वातावरण बघितलं असं वाटते की पाणी किती थंड असेल. तशी पेरू 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 ऊन काय त्याला. कशाचा केळाचं कसा आहे पेरू? पेरू नाही ग, काय बनाना. लावायचं लावायचं तेवढं राहिलं म्हणतं बरोबर. ते बघा शिळी कसं खायला लागले. खाजू नको ते, काय होत नाही. थोडा आगाग होते, खाजून होते, पळत होते. शिळी कशी खाते पाणी बघ ना संजय देव. हे